75 वर्षाचा हा जो अमृत महोत्सवी उत्सव आहे, याच्या आज आपण 11व्या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी एकत्रित झालो आहोत. याआधी आपण अतिशय उत्कृष्ट अशा 10 व्याख्यानांचा आस्वाद घेतलेला आहे आणि आज याच व्याख्यानमालेतील 11वं पुष्प आपण गुंफणार आहोत. तरी मी इथे उपस्थित इतिहास संकलन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर, तसेच आजचे आपले आदरणीय वक्ते शास्त्री सर, आपल्या महाराष्ट्र प्रांत युवा विभागाचे प्रमुख सातभाई सर यांचे आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो. आणि यानंतर आपण आजचे आपले सन्माननीय वक्ते डॉक्टर पुष्कर शास्त्री सर मी आपल्याला यांचा एक थोडक्यात परिचय देतो. तसा त्यांचा परिचय मोठा आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे अभिमान वाटेल असा आहे. पण एक औपचारिकता म्हणून मी आपल्याला त्यांचा परिचय करून देतो. तसे तर इतिहास संकलन संस्थेशी जुळलेले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वक्ता, प्रत्येक कार्यकर्ते आपल्याला परिचित असतातच. परंतु आज आपले सन्माननीय वक्ते म्हणून शास्त्री सरांचा मी आपल्याला परिचय करून देतो. प्राध्यापक डॉक्टर पुष्कर शास्त्री सर यांचं MA, MPhil आणि PhD शिक्षण झालेलं आहे. तसेच ते कैलासवासी GF पाटील कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथे ज्युनियर लेक्चरर म्हणजे कनिष्ठ व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. SNDT मध्ये निमंत्रित प्राध्यापक म्हणूनही त्यांचं योगदान असतंच. सतत 22 वर्षापासून सर ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत. संघदृष्ट्या सर द्वितीय वर्ग शिक्षित असून एक वर्ष त्यांनी विद्यार्थी विस्तारक म्हणून सुद्धा कार्य केलं आहे. तसेच मोडी लिपी तज्ञ म्हणूनही सरांची ओळख आहे. शिवाय महाराष्ट्राचा इतिहास 11व्या वर्गासाठी तसंच MPSC साठी सुद्धा त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे 11व्या वर्गासाठी महाराष्ट्राचा इतिहास सोबतच MPSCच्या मुलांना, MPSCच्या विद्यार्थ्यांना त्यांना कामात येईल यासाठी सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. पेशवे काळातील पुण्या शहराविषयी सरांचा एक ग्रंथ प्रकाशित आहे. मराठ्यांच्या अंमलाखालील गुजरात प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास यावर सुद्धा सरांचं लेखन झालेलं आहे. निजामशाही आणि अहमदनगर तसेच दक्षिण काशी प्रागैतिहासिक, ऐतिहासिक व पौराणिक अशा विविध विषयांवर सरांनी लेखन केलेलं आहे. राष्ट्रीय परिषदांमधून सरांचं संशोधन पर लेख म्हणजे ज्याला आपण रिसर्च पेपर म्हणतो, रिसर्च आर्टिकल म्हणतो, ते सरांनी सादर केलेले आहेत. विविध राज्यस्तरीय इतिहास परिषदांमध्ये सुद्धा सरांनी रिसर्च पेपर सादर केलेले आहेत. सोबत विविध त्रैमासिकात आणि मासिकांमध्ये सर संशोधनपर लेख लिहत असतात. ICHR म्हणजेच भारतीय इतिहास अनुसंधान परिषद नवी दिल्ली यामध्ये स्वतंत्र शोध प्रकल्पावर सरांनी कार्य केलं आहे. सध्या सर इतिहास संकलन संस्थेमध्ये नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आहेत. नंदुरबार जिल्हा शिवशंभू विचार दर्शन या संस्थेचे ते जिल्हा समन्वयक आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे सर तालुका सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच नाशिक विभाग कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद या ठिकाणी सर सचिव आहेत. हा तर सरांचा परिचय झालाच, पण आज सरांचा जो आपला व्याख्यानाचा विषय आहे तो आहे नंदुरबार जिल्हा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ. खरं तर आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये संपूर्ण भारतातील विविध भागांचं योगदान अतिशय महत्वपूर्ण राहिलेलं आहे.
तर या विविध जिल्हे, विविध तालुके यातील अशा सगळ्या या तालुक्या आणि जिल्ह्यांपैकी नंदुरबार जिल्ह्याचं स्वातंत्र्य चळवळीत काय योगदान होतं, यावर सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. मी इतिहास संकलन संस्थेच्या वतीने पुनश्च सरांचं कार्यक्रमात स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या वक्तव्याला, आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी अशी मी सर आदरणीय शास्त्री सरांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? नमस्कार सर. हो 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 येतोय. हा, माझा आवाज येतोय? हो सर. अखिल भारतीय इतिहास सर करूया सुरुवात. सर स्क्रीन सरळ करा फक्त. हो. अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्लीशी संलग्नित असलेली इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध व्याख्यानमाला इथे आयोजित केली आणि 11वं पुष्प गुंफण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर राधाकृष्ण जोशी सर तसेच सर्व कार्यकारिणीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यंदाच वर्षी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. भारतीय स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्याचं अमृत आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचते आहे. हे स्वातंत्र्य आम्हाला अगदी सहजतेने लाभलेलं नाही. असंख्य भारतीयांनी यासाठी आपली आत्माहुती केलेली आहे. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी तिच्या चरण कमलांवर आपली जीवन पुष्पे समर्पित केलेली आहे. तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रहे न रहे या भावनेतून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले आहे. अशा थोर स्वातंत्र्यवीरांच्या, सत्याग्रहींच्या, क्रांतिकारकांच्या दिव्य तेजस्वी बलिदानाचे स्मरण करून त्यापासून प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत हा देश परमवैभवाला नेणे हेच आमचं जीवन ध्येय असायला पाहिजे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण या भावनेने ज्यांनी केवळ आणि केवळ मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपल्या जीवनाची समिते समान आहुती दिली व हे अग्निकुंड सतत धगधगते व अत्यंत तेजस्वी असे ते ठेवले. त्यांच्या तेजस्वी बलिदानाच्या गाथा कुठल्याही विचारांची पट्टी डोळ्यावर न बांधता अत्यंत तटस्थपणे सर्वांसमोर आणणे व त्यापासून संपूर्ण भारतीयांना प्रेरित करणे हे इतिहास संकलन समितीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपले ध्येय ठेवले आहे. हे अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या वर्षात आपल्याला आपल्या स्थानिक इतिहासातील हौतात्म्य पत्करलेल्या महात्म्यांचे अधिकाधिक सखोलपणे संशोधन करून ते सर्वांसमोर आणण्याचे महत् कार्य करायचे. त्यानिमित्ताने मला नंदुरबार जिल्हा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ याविषयी बोलण्याची संधी इथे मिळाली. त्याबद्दल मी प्रथमतःच आभार व्यक्त केलेले आहे. नंदुरबार जिल्ह्याला अतिशय प्राचीन आणि समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. 1955 ते 1960च्या सुमारास भारतीय पुरातत्व खात्याने नंदुरबार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उत्खनन केलेली आहे. त्यामध्ये मुख्यतः प्रकाशा, सावळदा, बहुरूपा, कोरीट, कुकुरमुंडा यासारखी महत्वपूर्ण ठिकाणं आहेत. या ठिकाणी ताम्रपाषाण येथील मानवी वसाहतींचे महत्वपूर्ण अवशेष आढळून आलेले आहेत. या ताम्रपाषाणयुगीन 2200 ते इसवी सन पूर्व 2200 ते इसवी सन पूर्व 1500 थोडक्यात मी हा आढावा घेणार आहे. नंतर आपल्याला आपल्या मुख्य विषय स्वातंत्र्य चळवळीकडे यायचं आहे. पण नंदुरबार जिल्ह्याची प्रास्ताविक थोडक्यात माहिती असावी यासाठी हा थोडक्यात आढावा. कृषी संपन्नता
ही ताम्रपाषाण युगाची खास ओळख होती. महाराष्ट्रातला पहिला शेतकरी लोकांचा वर्ग हा या ताम्रपाषाण युगातलाच मानला जातो. आणि त्याचं सर्वात प्रमुख असं ठिकाण हे प्रकाशा होतं की जिथे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या संस्कृतीचा सुंदर मिलाप झालेलं असं हे ठिकाण होतं. ट्रान्झिशनल झोन असं त्याला पुरातत्वीय भाषेमध्ये म्हणतात. तर या संगम असलेला असं हे पवित्र ठिकाण या नंदुरबार जिल्ह्यात येतं. त्याचबरोबर प्रकाशाला पौराणिकही वारसा लाभलेला आहे. स्कंद पुराणातलं तापी महात्म्यामध्ये प्रकाशावरती साधारणतः 2-3 प्रकरणं आलेली आहेत. संस्कृतमध्ये असलेलं हे तापी महात्म्य या प्रकाशा तीर्थक्षेत्राचा महिमा यात वर्णन आलेला आहे. यानंतर मध्ययुगीन काळामध्ये अगदी देवगिरीच्या यादवांपर्यंत म्हणजे देवगिरीच्या यादव सत्तेच्या काळात एक शिलालेख प्रकाशा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो. आणि साधारणतः तो 1233-34 सालातला हा शिलालेख आहे. आणि या शिलालेखामध्ये देवगिरीचे महाराज सिंगनदेव महाराज द्वितीय यांचा नावाचा उल्लेख आहे. आणि इथे सूर्यदेवाचं मंदिर बांधलेलं होतं. त्या मंदिराचा वर हा शिलालेख बसवलेला होता. हा शिलालेख 1960च्या सुमारास सर्वांसमोर प्रकाशित झालेला आहे. तर असं प्राचीन वारसा लाभलेला आहे. मध्ययुगीन काळामध्ये इथे मुस्लिम राजवट देवगिरीचं राज्य गेल्यानंतर मुस्लिम राजवट या भागामध्ये निर्माण झाली. खानदेशची खास ओळख असलेली फारुकी राजवट जी थाळनेर बऱ्हाणपूर या भागात होती याच भागामध्ये अस्तित्वात होती, खानदेशच्या भागामध्ये. आणि त्याच्यामध्ये परगणे नंदुरबार, परगणे सुलतानपूर हे नंदुरबार जिल्ह्यातले प्रमुख विभाग होते. त्या काळातले जे ग्रंथ आहे सय्यद अली ताबाकृत बुरहानी मासिर आणि फरिश्ता मोहम्मद कासिमकृत गुलशने इब्राहिमी यामध्ये या दोन्ही परगण्यांचे वारंवार उल्लेख येतात आणि त्या संदर्भातला इतिहास आपल्याला ज्ञात होतो. त्याचबरोबर अहमदनगरच्या निजामशाहीचा जो दुसरा निजामशाह होता बुरहान शाह हा 10 दिवस परगणे सुलतानपूर या ठिकाणी मुक्कामास होता. हा उल्लेख देखील आपल्याला फरिश्त्याने केलेला आढळतो. त्याच्याच काळामध्ये या ठिकाणी एक मोठा किल्ला बांधला गेलेला होता. त्याचे काही अवशेष आपल्याला सुलतानपूर येथे आज पाहावयास मिळतात. पेशवे काळात मोगलांकडून हा भाग मराठ्यांनी जिंकून घेतला आणि मराठा कागदपत्रामध्ये या भागात पवार, सोमवंशी, कदमबांडे, रावल, बारगळ इत्यादी घराण्यांचे उल्लेख येतात. मल्हारराव होळकरांचं मामाचं ठिकाण म्हणजे तळोद्यातील बारगळांची गडी आजही चांगल्या अवस्थेत असून मल्हारराव होळकरांचे बालपण काही काळ येथे गेलेले आहे. तसेच खानदेशावर खरी सत्ता होळकर व कदमबांडे या घराण्याची राहिली. अहिल्याबाईंच्या पदस्पर्शाने हा भाग अतिशय पावन असा झालेला आहे. आणि अहिल्याबाईंनी जी लोकोपयोगी कार्य केली त्यामध्ये मंदिरांची उभारणी असेल, धर्मशाळांची उभारणी असेल, विहिरी खोदल्या असतील, ते आजही चांगल्या अवस्थेमध्ये आणि आजही लोकांना पाणी देण्याचं काम या विहिरी करत आहेत. हे अतिशय उल्लेखनीय अशी या परिसरातली गोष्ट आहे. आता इंग्रजी राज्याची स्थापना आणि प्रारंभिक काळातली या भागात दिले गेलेले लढाई. इंग्रजांनी मराठ्यांचं राज्य 1818च्या सुमारास जिंकून घेतलं. त्यामुळे मराठ्यांच्या सर्वच प्रदेशावर इंग्रजांची सत्ता निर्माण झाली. खानदेशचा प्रदेश इंग्रजांनी होळकरांकडून ताब्यामध्ये घेतला. पण एक गोष्ट जिंकून घेता आलेला नाही. अनेक ठिकाणी लोकांनी इंग्रजी सत्तेचा प्रतिकार केला. याला कारण म्हणजे येथील दुर्गम भाग, येथील प्रत्येक किल्ले इंग्रजांना लढून, वेढा देऊन, कठोर संघर्ष करून जिंकून घ्यावे लागलेले आहे. यासाठी इंग्रजांना वेळ प्रसंगी सैन्याची जादा कुमक मागवावी लागली आणि मोठी किंमत देखील त्यांना या ठिकाणी मोजावी लागलेली आहे. तर असा इथल्या लोकांचा लढवय्येपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मराठी राज्याच्या शेवटच्या काळातले जे सरदार होते त्याच्यामध्ये त्र्यंबकजी डेंगळे हे एक प्रमुख सरदार होते. आणि या त्र्यंबकजी डेंगळे यांनी या लोकांच्या
भिल्ल लोकांच्या या लढाऊ वृत्तीचा समर्थपणे मराठी राज्याचा शेवटच्या लढ्यात वापर करून घेतलेला दिसतो. आणि त्यांनी या भिल्ल लोकांना असा आदेश दिला होता की तुम्हाला कायमचं गुलामगिरीत जर जायचं नसेल तर तुम्हाला या फिरंग्यांशी लढावं लागेल, त्यांचे मुडदे पाडावे लागेल, असा आदेशच त्यांनी या भिल्लांना दिला होता. त्यामुळे 8,000 भिल्लांचा सहभाग या विविध ठिकाणी झालेल्या उठावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या उठावांच्या नोंदी इंग्रजी कागदपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोपाळ देवचंद नाईक, वानिया नाईक, बामनिया नाईक, पोटावर मोजणे इतकीच नावे इतिहासाला ज्ञात आहे. बाकी असंख्य भिल्ल योद्ध्यांचा इतिहासाला थांगपत्ता नाही. 1840 पर्यंत व त्यानंतर 1857च्या उठावा दरम्यानच्या काळातही भिल्ल लोकांचे, आदिवासी लोकांचे हे उठाव सुरूच होते. 1857च्या काळात काझी सिंग, कन्हैया, भागोजी नाईक, भीमा नाईक या लोकांनी या 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला होता. गावं लुटणे, इंग्रजी राज्याला प्रतिकार करणे आणि इंग्रजी राज्य उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टी या परिसरात झाल्या होत्या. भीमा नाईक हे तर दिल्ली बादशहाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतःला घोषित केलेलं होतं. परंतु इतिहासामध्ये या सर्व गोष्टींची नोंद नाही, ही अतिशय दुःखद अशी गोष्ट म्हणावी लागेल. खुद्द इंग्रजांनी भिल्ल लोकांशी त्यांना जे लढावं लागलेलं आहे आणि जो संघर्ष करावा लागलाय ते हातबल झालेले आणि त्यांनी आपल्या कागदपत्रांमध्ये बिल घेव मच मोर ट्रबल असा उल्लेख त्यांनी आपल्या कागदपत्रांमध्ये करून ठेवलेला आहे. तर भिल्लांचा उठाव इंग्रजांसाठी इतका घातक ठरत होता की केवळ स्थानिक इंग्रज अधिकारी यावर उपाय शोधण्यामध्ये असमर्थ ठरले होते. कालक्रमवार इतिहासाची नीटपणे मांडणी केली तर या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांचा उल्लेख इतिहासात नाही, अत्यंत खेदजनक बाब होती. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये या भागाचा समावेश केला, या इतिहासाचा समावेश केला. ही अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. पण अजूनही भिल्ल लोकांनी दिलेले हे लढे हे स्वातंत्र्य युद्धाचाच एक भाग होता, अशा पद्धतीने या इतिहासाची मांडणी व्हायला. कारण हे उठाव खूप प्रखर होते हे इंग्रजांनी केलेल्या नोंदींवरून लक्षात येतं आणि त्यावर त्यांनी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या 8-10 प्रकारच्या उपाययोजना त्यांना कराव्या लागल्या. याच्यावरून त्या उठावांची तीव्रता लक्षात येते. म्हणून या भिल्ल लोकांच्या उठावांना स्वातंत्र्य युद्ध मानलं जायला पाहिजे आणि हा स्वातंत्र्याचा भागच आहे. म्हणजे तुम्ही पारतंत्र्यात गेल्यावर स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी लढा देतात, तो एक स्वातंत्र्य युद्धाचा जसा भाग आहे तसं आपलं स्वातंत्र्य जाऊ नये, परतंत्र येऊ नये यासाठी दिलेला लढा हा देखील स्वातंत्र्य युद्धाचाच भाग नव्हे का? मग त्याला त्याच प्रकारे न्याय मांडणी इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये झाली पाहिजे. आणि जे आमचे खरे योद्धे आहे, जो आमचा खरा इतिहास आहे, जो तेजस्वी आहे, आजही खानदेश हा भिल्ल आणि आदिवासी लोकांचा समाज असलेला हा भाग आहे, हा प्रेरणा देणारा इतिहास आहे. हा बंड म्हणून, हल्लेखोर म्हणून त्यांची केलेली मांडणी अतिशय चुकीची आहे. इंग्रजांच्या दृष्टिकोनातून ते हल्लेखोर असतील, बंडखोर असतील, पण आम्ही ती जरी पुढे ओढायची का की आमच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांच्या इतिहासाची न्याय मांडणी करायची, याचा विचार आम्ही करायला हवा. तर इंग्रजी लोकांनी याची दहशत घेतली होती. अगदी कॅप्टन ब्रिग्ज आणि ही संपूर्ण त्या काळातली एल्फिस्टन वगैरे मंडळी जी होती त्यांनी ठोसपणे काहीतरी उपाययोजना यावर कराव्या लागल्या होत्या. याच्यावरून आपल्याला या उठावांची तीव्रता लक्षात येतात. आता काय काय उपाययोजना केल्या गेल्या ते थोडक्यात सांगतो. सर्वात पहिल्यांदा भिल्ल लोकांना रखवालदार म्हणून नेमण्यात आले. भिल्ल
उठावाची बातमी काढण्यासाठी, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या समाजातल्या लोकांचा वापर इंग्रजांनी करून घेतला. याला कारण म्हणजे सातपुडा सातमा डोंगर दऱ्यांचा हा भाग होता. इंग्रजांना लढ्याचा बंदोबस्त करण्यास अतिशय कठीण होता. तसेच आतापर्यंत भारतीय राजांशी जो लढा द्यावा लागला होता त्यापेक्षा हा लढा खूप वेगळा होता. बिल्लांची शस्त्र वेगळी होती. तीर, कामठा, भाले वगैरे वेगळ्या प्रकारची शस्त्रे त्यांची होती. लढण्याच्या छुप्या पद्धती होती. गनिमी काव्याचं तंत्र ते वापरत होते. हे सर्वच तंत्र इंग्रजांना अगदी नवीन होतं आणि त्यामुळे त्यांना याचा नीट बंदोबस्त करता येत नसे. बऱ्याच वेळा ते लोक अचानकपणे झालेल्या हल्ल्यामध्ये एकदम समोरून बाण येऊन लागल्यावरती तिथे ते धारातीर्थी पडत असत. खंडू, रूपसिंग, रामसिंग, उच्छित, चिल नाईक, मीर खान, कन्हैया, दशरथ, धनाजी या भिल्ल मोरक्यांना रखवालदार म्हणून तोरखेडा, अडावत, रावेर, लातूर या ठिकाणी इंग्रजांनी नोकरीस ठेवलं होतं. दुसरं काम केलं त्यांनी ते म्हणजे यांना नोकऱ्या देऊन, पेन्शन देऊन त्याच्यातल्या लढवय्येपणाची जी धार आहे ती काहीशी बोथट करण्याचा प्रयत्न केला. एल्फिन्स्टनने तर भिल्लांना लष्करामध्ये भरती करून घेतलं आणि स्वतंत्रपणे रेजिमेंट भिल्ल लोकांची तयार करून घेतली. म्हणजे भिल्लांच्या बाबतीमध्ये इंग्रज हा जसा जसा अनुभव येत गेला तसा तसा शहाणा बनत गेला. या भिल्लांच्या लढ्याची धार कमी करण्यासाठी तिसरी योजना केली ती म्हणजे त्यांना जमिनी देऊन वसवण्याचा प्रयत्न केला. चौथी योजना केली ती म्हणजे स्वतंत्र गावं वसविण्यात आली भिल्ल लोकांची. अगदी शहादा तालुक्याचा जर विचार केला तर 16व्या 17व्या शतकामध्ये 50 गावं होती. ती 18व्या आणि 19व्या शतकामध्ये 182 गावं झाली. म्हणजे ही गावं नव्याने बसवली. आजही तुम्ही जाऊन पाहिलं तर बरीच गावं ही आदिवासी बहुल वस्तींची तुम्हाला आढळून येतील. 1832 मध्ये बडगाव, चाळीसगाव, जामनेर या भागामध्ये 113 भिल्ल लोकांची गावं स्थापन केली. ही सगळी याच काळात बसवली. यांना वसवून शांत करणं, दुर्गम भागातलं त्यांचं आधिपत्य कमी करणं आणि त्यांच्यातली लढवय्य वृत्तीवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे नियंत्रण निर्माण करणं हे इंग्रजांनी काम केलं. त्यानंतर स्वतः इंग्रजांनी भिल्ल लोकांचे माफी मागणारे माफीनामे जाहीर केलेले. म्हणजे केवढी प्रखरता त्यांच्या लढ्यामध्ये होती की खुद्द इंग्रज सरकार एवढे अत्याधुनिक शस्त्रास्त्रवालं सरकार त्यांना या दुर्गम भागात राहणाऱ्या भिल्ल लोकांची माफी मागावी लागते. यातच या आदिवासी लोकांच्या प्रखर लढ्याचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं. पुढचं होतं ते म्हणजे धडा आणि मारा. काही प्रसंगी या फसवून या मोरक्यांना भिल्ल लोकांच्या पकडलं गेलं, त्यांना ठार मारलं गेलं आणि काहींना तुरुंगात टाकून तुरुंगात त्यांचे मृत्यू झाले. 1826 मध्ये देवचंद नाईक व त्याच्या 30 भिल्ल सैनिकांना इंग्रजांनी क्रूरपणे ठार मारले. याच वर्षी सुभानसिंग नाईक याला इंग्रजांनी कैद करून धुळे येथे तुरुंगात टाकलं व तिथेच त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर 7वी योजना केली ते म्हणजे भिल्लांच्या बंदोबस्तासाठी इंग्रज सरकारने काही भिल्लांना माफी देऊन त्याने शेती व्यवसायात गुंतवले, शेतमजूर म्हणून कामाला लावले, जमिनी देणे, तगाई देणे या गोष्टी केल्या. पंड्या, बंदी, सुखा यासारखी भिल्ल मोरक्यांनी मात्र आपली लढाई सुरूच ठेवली होती. भिल्लांना शेतकरी म्हणून बसवण्यासाठी प्रयत्न लेफ्टनंट ऑर्टरॅन या इंग्रज अधिकाऱ्याने प्रयत्न केला. थोड्याफार प्रमाणात त्याला यात यश आलेलं होतं. त्यानंतर खानदेशच्या भागावर समर्थपणे नियंत्रण मिळवण्यासाठी इंग्रजांनी खानदेशचं विभाजन केलं. कारण हा भाग खूप मोठा होता. त्या काळात मध्य प्रांतातला म्हणजे आजच्या मध्य प्रदेशातला देखील जो काही भाग आहे तो भाग देखील यात समाविष्ट होता. आणि या एवढा आणि त्यात सातमा, सातपुडा या डोंगर दऱ्यांचा भाग त्यावर नियंत्रण ठेवणं इंग्रजांना कठीण जात असे आणि म्हणून त्यांनी या पूर्व खानदेश, पश्चिम खानदेशाची विभागणी केली आणि बऱ्हाणपूर आणि असिरगड हा जो भाग होता तो मध्य प्रांतामध्ये म्हणजे आजच्या मध्य प्रदेशात समाविष्ट केला. आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी दिलेले हे लढे स्वातंत्र्य लढे होते. तसेच इतिहासात त्याची मांडणी होणे व लढवय्या भिल्लांना योग्य न्याय मिळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी म्हणून आजच्या या व्याख्यानामध्ये भर दिलेला आहे. आता
स्वातंत्र्य चळवळ आणि खानदेश. स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून झालं. राष्ट्रीय सभेचं आपल्या सर्वांना ज्ञात आहे 3 प्रमुख कालखंड आहे आणि या 3 प्रमुख कालखंडातल्या 3ही कालखंडाचा प्रभाव या खानदेशच्या इतिहासावर आपल्याला पडलेला दिसून येतो. त्या काळातलं नेतृत्व करणारी जी नेते मंडळी होती, या नेते मंडळींपैकी बहुतांश नेते मंडळी या खानदेशच्या परिसरात येऊन गेलेली. आता हा थोडा असा उल्लेख येईल की फक्त नंदुरबार जिल्ह्याचा उल्लेख येणार नाही, कारण खानदेश हा त्यावेळेस एकत्र होता. त्यामुळे एक वेगळा इतिहास काढणं थोडं कठीण आहे. त्यामुळे ज्या गोष्टी नंदुरबार जिल्ह्याच्या आहेत खास त्या आपण घेणारच आहोत, पण खानदेशचा हा एकत्रित थोडासा विचार इथे होणं स्वाभाविक आहे, कारण हा त्यावेळेस एकत्रित असा हा भाग होता. तर महात्मा गांधीजी असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, या सर्व नेते मंडळींचा प्रवास या परिसरात झालेला आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी अत्यंत पावन अशी झालेली आहे. पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेपूर्वी खानदेशामध्ये एरंडोल, अंमळनेर व धुळे भागामध्ये शेतकऱ्यांनी साराबंदी चालवलेली होती. सार्वजनिक सभेच्या कार्याला, पुणे सार्वजनिक सभेच्या कार्याला खानदेशात चांगला प्रतिसाद लाभलेला होता. 1876-77 मध्ये जो दुष्काळ पडला त्यात सभेच्या माध्यमाने साराबंदी चळवळीला खानदेशात चांगला प्रतिसाद लाभला. 1853 मध्ये धुळे येथे स्थापन झालेले गरुड हायस्कूल असेल व श्री पाताळेची व्यायामशाळा असेल, यामुळे धुळे व या विभागामध्ये ज्ञान साधनेबरोबर शरीर साधनेलाही बळ मिळालं, सामर्थ्य उभं केलं गेलं. यातून राष्ट्रीय चारित्र्याचे नेते आणि नागरिक घडवण्याचं अतिशय महत्वपूर्ण असं कार्य या संस्थांनी केलेलं आहे. 19 मे 1893 ला श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी सत्कार्योत्तेजक सभा स्थापन केली धुळे या ठिकाणी. त्यावेळेस धुळे जिल्हा होता. ते लोकमान्य टिळकांच्या विचारांचे अनुयायी होते. त्यांच्यासोबत तात्यासाहेब भट, श्री जावडेकर, श्री चांदोरकर इत्यादी प्रमुख मंडळी होती. गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव या माध्यमातून लोकसंग्रह करून स्वातंत्र्याची जी चळवळ आहे त्यासाठी लोकसंग्रह करणं आणि स्वातंत्र्याचे विचार त्यांच्यामध्ये निर्माण करणं, संघटित वृत्ती निर्माण करणं, या गोष्टी या काळात झालेल्या होत्या. 1896 मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला. लोकमान्य टिळकांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली. यावेळेस श्री शंकरदेव यांनी या परिसरात अनेक ठिकाणी दौरे काढले. या लोकांचं दुःख जाणून घेतलं, समजून घेतलं आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळत होता, कारण इंग्रज सरकार बाजू ऐकून घ्यायला तयार नव्हतं. अशा वेळेस संघटितपणे जर आपण आपली बाजू मांडली तर निश्चितपणे त्याचा काहीतरी उपयोग होईल असा विश्वास होता. त्यामुळे ठिकठिकाणी या शेतकरी परिषदांचं आयोजन या ठिकाणी झालं आणि त्यातून राष्ट्रीय जागृती निर्मितीचं कार्य या ठिकाणी झालेलं आहे. 1908 ला लोकमान्य टिळकांच्या अटकेच्या निषेधार्थ साक्री तालुक्यातील कासारे या ठिकाणी असलेली शाळा तेथील विद्यार्थ्यांनी बंद केली होती. इंग्रज सरकारने त्यामुळे रोष पत्करून इंग्रज सरकारच्या रोषास ही घटना कारणीभूत ठरली आणि इंग्रज सरकारने ही शाळा 4 वर्षापर्यंत बंद करून ठेवली होती. पुढे नंतर ती शाळा पुन्हा सुरू झाली. 1917 ला लोकमान्य टिळकांची सुटका झाल्यानंतर जेव्हा होमरूल लीग चळवळ त्यांनी महाराष्ट्रभर, भारतभर सुरू करावी यासाठी अनेक ठिकाणी दौरे काढले. त्यात त्यांचा धुळे विभागात देखील दौरा झाला होता. 2-3 दिवस लोकमान्य टिळकांनी या परिसरात दौरा केलेला होता. धुळे या ठिकाणी त्यांच्या 2 सभा झालेल्या होत्या. त्यांच्या या सभांना अलोट गर्दी उसळली होती. त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचलं, प्रेरित झाले होते, लोक प्रभावित झाले होते आणि मोठ्या प्रमाणात अनुयायी लोकमान्य टिळकांना लाभले. हा संपूर्ण खानदेश इतक्या प्रभावाखाली होता की तुम्ही या परिसरातल्या ज्या संस्था आहेत, मग ते वाचनालय असतील, शाळा असेल, टाउन हॉल असतील, रस्ते असतील,
चौक असतील, पुतळे असतील, या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा नावांचा तुम्हाला आजही या संस्थांना दिलेले पाहायला मिळतील. टिळक विद्यालय नंदुरबारचं असेल, लोकमान्य टिळक टाउन हॉल शहाद्याचा असेल, यासारख्या अनेक संस्था ज्या तुम्हाला जुन्या काळापासून अस्तित्वात असल्याचं दिसून येतील. या लोकमान्य टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून लोक माणसात असलेली त्यांची पकड यातून आपल्या लक्षात येते. यानंतर क्रांतिकारक चळवळीचा देखील प्रभाव या ठिकाणी होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली. धुळे, शहादा आणि तळोदा या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रवास झालेला होता. त्यांच्याच क्रांतिकार्यापासून मित्रमेळा असेल किंवा अभिनव भारत असेल, अभिनव भारताची पहिली सभा ही धुळे या ठिकाणीच झालेली होती. आणि त्यांच्याच क्रांतिकार्यापासून प्रेरणा घेऊन चिमठाणा या ठिकाणी सरकारी खजिन्याच्या लुटीचा एक अतिशय यशस्वी असा प्रयत्न झालेला होता. यापूर्वी रेल्वे उलथवून टाकणं, रेल्वेतनं जाणारा सरकारी खजिना लुटणं यासारख्या घटनाचा प्रयत्न झाला होता, पण त्यात यश आलं नव्हतं. मात्र चिमठाण्याची जी घटना आहे या सरकारी खजिना लुटीची, याला चांगल्या प्रकारे यश आलेलं होतं. धुळ्याहून नंदुरबारला सरकारी बस खजिना घेऊन चाललेली होती. 8 पेट्यांमध्ये सरकारी खजिना भरलेला होता. दिवस होता 14 एप्रिल 1944 आणि यात 5 लाख ते 6 लाख पर्यंतचा खजिना याच्यात होता. योजना शिस्तबद्ध पद्धतीने केली गेली. मध्येच असलेल्या माणसा ही घटनेचं नियोजन केलं गेलं. हा खजिना कधी जाणार आहे, कुठल्या गाडीने जाणार आहे याची स्तंभूत माहिती मिळवली गेली आणि त्यानुसार मग या लुटीची योजना तयार केली गेली. त्याच्यामध्ये काही लोक या बसमध्ये प्रवासी म्हणून चढले. त्यांनी लुटीच्या ठिकाणी काही लोक थांबले. एक ठिकाण निवडलेलं होतं. चिमठाण्याकडून पुढच्या प्रवासामध्ये एक डोंगराच्या जवळचं एक ठिकाण होतं. तिथे आज स्मारक उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या ठिकाणी हा खजिना लुटण्याची घटना झाली. लोक भांडण करायला लागले. तिथे क्रांतिकारकच होते ते आणि ते भांडण करत असल्यामुळे रस्ता अडवला गेला. त्यामुळे बस थांबली. त्याच वेळेत काही लोक बसमधनं खाली उतरले भांडण सोडवण्यासाठी. हा जो गोंधळ निर्माण झाला ते 3-4 पोलीस होते. त्यांच्या ताब्यातले बंदुका, रायफली या बसमधल्या क्रांतिकारकांनी हिसकावून घेतल्या आणि तेवढंच या ड्रायव्हरने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला गोळी मारली गेली आणि निवृत्ती कळके या जे क्रांतिकारक होते त्याच्या मनगटास या झटापटीमध्ये गोळी लागली. त्या क्रांतिकारकांमध्ये काही लोकांची नावं आपल्याला मिळतात. त्यामध्ये धोंडीराम माळी, निवृत्ती कळके, आप्पा पाटील, व्यंकटअण्णा रणधीर, उत्तमराव पाटील, नागनाथ नाईक कारकांची नाव. निवृत्ती कळके हे जखमी झाले. त्या सर्व लोकांना बाकीच्या धाकेने पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना झाडाच्या खाली उभं करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर जे नोटांची बंडल होती ती पोत्यामध्ये टाकून घेतली गेली, सोबत घेतली गेली आणि चिल्लर जी होती ती तिथेच टाकण्यात आली आणि अशा प्रकारे या सरकारी खजिना लुटला गेला. या खजिन्यातनं सातारा आणि खानदेशातील क्रांतिकारक सहभागी झाले होते. साताऱ्याचे काही क्रांतिकारक होते, 13 क्रांतिकारक होते आणि खानदेशातील 3 क्रांतिकारक होते. असे हे क्रांतिकारक सहभागी होते. यातनं मिळालेली रक्कम ही क्रांतिकार्यासाठी वापरली गेली. त्यानंतर पुढे गांधी युगाला सुरुवात झाली आणि लोकमान्य टिळकांप्रमाणेच गांधीजींचा समाजावर प्रमाणात प्रभाव निर्माण झालेला होता आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. महात्मा गांधीजींचा या परिसरात प्रवास झालेला होता. त्यामध्ये शिंदखेडा, शहादा, सोनगीर, धुळे, निजामपूर, पिंपळनेर, साक्री, नेर या भागामध्ये महात्मा गांधीजींनी 1927 मध्ये प्रवास केला. काही ठिकाणी रेल्वेने प्रवास केला, काही ठिकाणी बसने प्रवास केला. त्यांच्या या प्रवासातून येथील जनतेला त्यांच्या विचारांनी प्रभावित केले आणि नंदुरबारचे बाळूभाई मेहता हे गांधीजींचे मोठे अनुयायी मानले जातात. दांडी यात्रेत
पश्चिम खानदेशातून, त्यावेळेस त्यांना धुळे जिल्ह्यातून नवल आनंदा पाटील, रामचंद्र बाबा मोहाडीकर, रंगनाथ तोंडगावकर हे तिघे एक दिवस जाऊन सहभागी झाले होते आणि प्रेरित होऊन आले. त्यानंतर यानंतर सगळे कायदेभंगाची जी चळवळ आहे, या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये येथील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. शहाद्याचे 175, नंदुरबारचे 40, नवापूरचे 10, तळोद्याचे 7 अशा विविध ठिकाणची संख्या आहे. एकूण 400 त्यावेळेसच्या धुळे जिल्ह्यातले लोक तुरुंगात जाऊन आलेले होते आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झालेली होती. त्यांच्या नावांची मात्र नोंद इतिहासामध्ये नाही. त्यानंतर सर्वात प्रमुख घटना जी आज आपल्याला पाहिजे आहे, बाल हुतात्मा शिरीष कुमार मेहता 9 सप्टेंबर 1942 ला, त्याला 1 महिना पूर्ण झाला होता. नंदुरबार येथील बालकुमारांनी काढलेला मोर्चा वर इंग्रज केलेले हल्ले, गोळीबार, यातून बालकुमारांचं इथे हौतात्म्य पत्करावं लागलेलं होतं. लोकमान्य टिळक विद्यालयाचे हे विद्यार्थी होते आणि त्यांनी या ठिकाणी एक महात्मा गांधीजींच्या छोडो भारत चले जाव चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी 1 महिना झाल्यानंतर 9 सप्टेंबर ला इथे एक मोठा मोर्चा काढलेला होता. त्यामध्ये हा विद्यार्थ्यांचाच फक्त मोर्चा राहिला नाही, तर त्याच्यामध्ये सर्वच नागरिक सहभागी झालेले होते. जवळजवळ 4000 लोकांचा सहभाग या ठिकाणी झालेला होता आणि नंदुरबारच्या बहुतांश भागामध्ये फिरत माणिक चौकामध्ये त्याच्यावर गोळीबार होईपर्यंत हा मोर्चा सुरू होता. याच्यामध्ये शिरीष कुमार पुष्पेंद्रबाई मेहता, लालदास शहाद्याचा, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा, धनसुख लालवानी हे 5 क्रांतिकारक शहीद झाले होते. बालकुमार होते, 16 वर्षे वय होतं आणि यामध्ये एकूण 20 जण जखमी झाले, 5 जण धारातीर्थी पडले आणि हा शिरीष कुमार मेहता हा सगळ्यात अग्रगण्य असा त्यातला क्रांतिकारकांचा मुकुटमणी होता आणि तो या मोर्चामध्ये अग्रस्थानी होता. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात होत्या. गुजराती परिवारात तो आलेला असल्यामुळे, देशप्रेमाचे संस्कार त्याच्यावर झालेले असल्यामुळे गुजरातीतूनच काही घोषणा देखील दिल्या जात होत्या. त्यामध्ये नहीं नमशे निशान भूमी भारत नु अशी ही घोषणा या ठिकाणी दिली जात होती. त्याला गोळ्या लागल्या, जवळजवळ 4 गोळ्या या शिरीष कुमार मेहताला लागलेल्या होत्या आणि गोळी लागल्यावर देखील आपल्या हातातला तिरंगा जमिनीवर पडू नये याची त्याने दक्षता घेतली. इतक्या वेदना या लहान चिमुकल्या मुलाला झालेल्या असताना देखील आपल्या हातातला हा झेंडा त्याने मागच्या विद्यार्थ्यांच्या हातात देण्याचं हजरजबाबीपणा त्यावेळेस त्याला सुचला. किती प्रेम, उत्कट प्रेम, उत्स्फूर्त प्रेम त्याचं या देशावर, या तिरंग्यावर होतं, हेच आपल्याला याच्यातून लक्षात येतं. यानंतर या उरलेल्या लोकांना इथून हुसकावून देण्यात आलं. त्याच्यापैकी 12 जणांना पकडून धुळ्याला तुरुंगवासात नेण्यात आलं. त्यामध्ये 9 मोठे आणि 3 विद्यार्थी होते. शहाद्याचे मोठे नेतृत्व असलेलं पुरुषोत्तम काळू पाटील, आमदार राहिलेले, सहकार चळवळीतलं शहाद्याचं मोठं नेतृत्व अण्णासाहेब पिके पाटील हे देखील या विद्यार्थी दशेमध्ये तिथे तुरुंगवासाची त्यांना शिक्षा झाली होती. 7.5 महिनेपर्यंत ते तुरुंगवास होते आणि त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झालेली होती. यानंतर इतिहासामध्ये कुठेही नोंद नसलेली एक घटना आपण पाहणार आहोत आणि थांबणार आहोत. या रावला पाणी म्हणून ही एक घटना आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं तळोदा तालुक्यातलं सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं मोरवड गाव, या ठिकाणी गुलाम महाराज म्हणून सूर्याचे उपासक, लहानपणापासून सदाचरणी, प्रामाणिक, खरं बोलणारे
आणि त्यामुळे इतरांपासून वेगळे असलेले असे हे आपले सद्वर्तनाने महाराज या पदवीला जाऊन पोहोचले होते. सूर्याचं दर्शन केल्याशिवाय जेवायचे नाही. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वेळा ते पायी प्रवास केलेला होता. त्यांनी आप परिवाराची स्थापना केली. पहिले आप हा त्यांचा मंत्र होता. म्हणजे समोरच्याला प्रतिष्ठा देणं ही भावना त्याच्यातून होती आणि आपण एकमेकांना प्रतिष्ठा दिली तर समाजात एक चांगली भावना निर्माण होईल. आदिवासी लोकांमध्ये, भिल्ल लोकांमध्ये असलेलं दारू आणि इतर व्यसन तसेच इतर चोऱ्या माऱ्यांमध्ये त्यांचा असलेला सहभाग कमी करण्यासाठी, या लोकांना सद्वर्तनाला वळवण्यासाठी महत्वपूर्ण काम या गुलाम महाराजांनी आणि त्यानंतर त्यांचे लहान बंधू रामदास महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. याच यांनी एक आरती परिवार स्थापन केला होता. सामुदायिक आरती केली जायची. परंतु गुजरात मधल्या काही ठिकाणी या लोकांवरती मोठे सामूहिक हल्ले झाले. याच लोकांनी या महाराष्ट्रातल्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांचं एक मंडळ भेटलं आणि या लोकांचा बंदोबस्त करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार यांच्या सामूहिक आरतीवर बंदी घातली गेली. गुलाम महाराजांचे समाधी स्थळ होतं, तिथे 40 पोलीस सतत तैनात ठेवण्यात आले. जो मोरवळला जाईल त्याला जेल होईल 144 कलम लावलं गेलं. आणि त्यावेळेस गुलाम महाराजांनंतर त्यांचे पुढचे या समाजाचा वारसा चालवणारे संत रामदास महाराज होते, जे ज्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं. त्यांच्याबरोबर 30 भक्तगणांना देखील रिंग रीडर म्हणून हद्दपार करण्यात आलं आणि पश्चिम खानदेश जिल्ह्यातनं त्यांना हद्दपार करून या भागात येऊन न देण्याचा प्रयत्न केला गेला. शहाद्याचे एक भारतीय जनता पार्टीचे मोठे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या भिल्ल आणि आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी वेचलं आहे. डॉक्टर कांतीलालजी टाटिया यांनी या सर्व घटनेवर अतिशय अभ्यासपूर्ण असं एक पुस्तक लिहिलेलं आहे, रावला पाणी नावाचं. रावला पाणीचा आदिवासींचा जो संघर्ष आहे त्याला इतिहासकारांनी नोंद न घेतल्याचा खेद त्यांनी या ग्रंथात नोंदवलेला आहे. आणि इथे जो गोळीबार झालाय, अगदी दगडावर या गोळीबाराच्या निशाणा देखील आज आपल्याला पाहायला मिळू शकतात. इतका भीषण गोळीबार, म्हणजे ज्याचं डॉक्टर G.B. शहा यांनी जनरल डायरच्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केलेली आहे. हा सर्व अभ्यासपूर्ण या लोकांमध्ये फिरून मेहनतीने हा सगळा इतिहास प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर जवळजवळ 1500 अनुयायी या ठिकाणी होते. ज्या दिवशी गोळीबार झाला 2 मार्च 1943, चले जाव चळवळीला गती मिळावी यासाठी लोकांना सद्वर्तनाच्या माध्यमातून देशप्रेमाला जोडण्याचं काम या परिवारातनं होत होतं. आरती सामूहिकरित्या केली जात होती आणि म्हणून आरतीसाठी हे लोक एकत्र जमले होते. याच्यावर इंग्रज सैन्याने बंदुकीच्या गोळ्यांनी फैरी झाडल्या आणि यामध्ये जवळ सरकारी कागदपत्रात असलेल्या आकडेवारीनुसार 15 लोक शहीद झाले आणि 28 लोक जखमी झाले. परंतु खरे आकडे खूप वेगळे आहे. 2 बैलगाड्यांमधून 40 पेक्षा अधिक प्रेत तळोद्याकडे रवाना केले गेले आणि त्यांच्या परिवाराला, नातेवाईकांना त्यांची प्रेत दिली गेली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या एवढा अंधाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये महिलांची नोंद नाही, कारण या ठिकाणी महिलांची देखील उपस्थिती होती. म्हणजे खरा इतिहास कुठेतरी दडवला गेलेला आहे आणि एक मोठं हत्याकांड, ज्याचं जालियनवाला बागशी तुलना करता येईल असं काही इतिहासकारांना वाटतं, असं हत्याकांड इथे झालेलं आहे. आणि हे लोक जे शहीद झालेले आहेत, हे शहीद मात्र इतिहासाला अज्ञात आहे. ते 15 लोकांपैकी 14 लोकांची नावं या डॉक्टर कांतीलालजी टाटिया यांनी शोधून काढलेली आहे आणि त्यांनी आपल्या रावला पाणी या पुस्तकामध्ये ही नावं दिलेली आहे. या रावला पाणी जवळ जे निजरा नदीचं नाला आहे, त्या नाल्याजवळ असलेल्या खडकाच्या भिंती याच्यावर अजूनही त्या ठिकाणी गोळीबार जो इंग्रजांनी केला होता
त्याच्या निशाण्या त्या दगडावर दिसून येतात. कवी कुसुमाग्रजांनी एका कवितेमध्ये जे वर्णन केलेलं आहे मराठ्यांच्या लढवय्य वृत्तीचं, ते वर्णन इथे अगदी चपखल लागू पडतं. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, अध्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेळात मराठी वीर दौडले. हे चपखल या ठिकाणी बसलं, कारण इथे जे हत्याकांड झालं, गोळीबार झाला, त्याच्यामध्ये जे आदिवासी लोकांचं रक्त सांडलं, त्या ओढ्याचा रंग अक्षरशः लाल झालेला आहे. आणि त्या दगडावर अजूनही त्या बंदुकीच्या दुष्ट क्रूरतेची निशाणी असलेल्या इंग्रजांच्या गोळीबाराच्या निशाणा आपल्याला पाहायला मिळतात. याला शहीद स्मारक म्हणून दर्जा प्राप्त व्हावा आणि त्या शहीदांना, त्यांच्या परिवारांना त्यांनी केलेल्या त्यागाचं, बलिदानाचं, समर्पणाचं योग्य किंमत मिळावी आणि त्याची इतिहासात नोंद घेतली जावी, हा आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून हा इतिहास प्रकाशात आणण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. याचबरोबर साने गुरुजी आणि विनोबा भावे यांचं देखील या परिसरात कर्मभूमी साने गुरुजींची होती. अंमळनेर या येथील प्रताप महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं होतं. काँग्रेस साप्ताहिक चालवलं होतं आणि ते एक आदर्श सत्याग्रही होते. अनेक गाण्यातून असेल किंवा शेतकरी लोकांना एकत्र करून त्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनावर खरे सत्याग्रही पुरवण्याचं काम केलेलं होतं. त्यांना धुळे येथे तुरुंगवासाची कठोर शिक्षा झाली होती. त्याचवेळी विनोबा भावे देखील या ठिकाणी धुळ्याच्या तुरुंगात होते आणि विनोबा भावेंनी या धुळ्याच्या तुरुंगात जी प्रवचनं दिली आहेत, त्या प्रवचनाचं गीताई नावाचं साने गुरुजींनी ती सगळी प्रवचनं लिहून घेतली आणि ती प्रवचनं आज आपल्याला गीताई या पुस्तकातून वाचायला मिळतात. तर 15 महिनेपर्यंत साने गुरुजी या धुळे येथील तुरुंगवासात होते. या सगळ्यांचं योगदान राहिलेलं आहे. यात अनेक असे पैलू आहे की जे अज्ञात आहे. या अज्ञात इतिहास या स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला शोधून सर्वांसमोर आणून हा इतिहास अधिक प्रेरित करून लोकांपर्यंत पोहोचवून त्यापासून प्रेरणा लोकांना कशी मिळेल हे पाहावं लागेल आणि हाच या व्याख्यानमालेचा उद्देश आहे असं मला वाटतं. यातून मला जेवढा इतिहासाचा हा सगळा धांडोळा घेता आला तो घेऊन हा इतिहास आपल्या समोर अगदी मोजक्या वेळेत मांडण्याचा मी हा अल्पसा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि बऱ्याच अशा गोष्टी आम्हाला आपल्या व्याख्यानातून सांगितल्या की ज्या सहसा अनेक लोकांना माहीत नसतात. यानंतर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय सातभाई सरांना आमंत्रित करतो आणि कार्यक्रमाची सूत्र त्यांच्याकडे सोपवितो. धन्यवाद. धन्यवाद. आज हे व्याख्यान अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी या ठिकाणी दिलं आणि नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार जिल्ह्यावरती मार्गदर्शन
संस्था महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. सर्वांचे खूप खूप आभार. यानंतर पुढच्या शनिवारी ठीक 8 वाजताच व्याख्यान होणार आहे. सर्व मान्यवरांना आणि सर्व उपस्थितांना विनंती की पुढच्या शनिवारी 8 वाजता वेळेवरती जॉईन होऊन सहकार्य करावं. परत एकदा शास्त्री सरांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.